नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची वडी। तर अगोदरच आम्ही एक दिवस अगोदर साबुदाणे भिजत टाकलेले, ते आता भिजलेले एक शेंगदाण्याची कूट करून घेतली आहे मिरचीमध्ये मीठ टाकून आणि उकडलेले बटाटे घेतले आहेत। उकडलेले बटाटे स्मॅश करून घेऊ आपण अगोदर। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। त्यानंतर आपले कूट जे शेंगदाणा मिरचीचं आहे ते टाकून घेऊया आणि आता भिजलेले साबुदाणे त्यांना अगोदर मोकळं करूया आणि मग ते मिश्रणमध्ये मिक्स करूया। तर आता आपण हे मिश्रण चांगलंच मळून घेणार आहोत। कूट, बटाटा आणि साबुदाणे या तिघांना एकमेकांमध्ये मिश्रण करून घेणार आहे। त्या चांगलं मळून घेणार आहोत। जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच हे करणार आहोत आणि मग त्यानंतर वडी बांधून घेणार आहोत। जेवढं तुम्ही बटाटा बारीक करणार तेवढं ते वडे चांगले वळण देतात आणि चांगले बनतात आणि ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही। तर साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ करता येतात। आम्ही दर रविवारी उपवासाचे साबुदाणा वडी, साबुदाण्याची खिचडी असे पदार्थ आम्ही बनवत राहतो। तर आज वड्यांचा बेत आहे, तर आज मम्मीने वडी बनवली आहेत। साबुदाण्याची वडी आम्ही पूर्ण बांधून घेतली आहे आणि आता तेल तापल्यानंतर ती तळायला सुरुवात केली आहे। जोपर्यंत साबुदाण्याची वडी हलकासा कलर लाल येत नाही तोपर्यंत आपण त्याला पकवून देतो तेलामध्ये आणि त्यानंतर मग ते दुसऱ्या साईडने पकण्यासाठी त्याला उलटे करून घेणार। ते चांगले शिजवून द्यायचे तेलामध्ये आणि मग जसं कलर येत जातो तसं त्यांना दोन्ही साईडने ना बारीने शिजवून घ्यायचं तेलामध्ये। फ्राय झाल्यानंतर मग आपण त्याला एका तेल निथरायसाठी एका टोपामध्ये काढून घेणार आहोत। तर आता ते चांगले शिजत आहेत। अशा प्रकारे सगळे साबुदाण्याचे वडे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता आपली डिश रेडी आहे खाण्यासाठी। थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो। असेच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल।